गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आज नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे फ्लिप फ्लॉप्स. हा नवीन चॅप्टर. आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं की कॉम्बिनेशनल सर्किट्स कसे असतात आणि हाऊ दे डिझाईन अँड हाऊ द कॅल्क्युलेशन्स इज done in computer system by using arithmetic logical unit circuits diagrams that are half adder, full adder, subtractors and all these things. Moving forward, we are going to start a new chapter that is a flip flops. ओके. फ्लिप फ्लॉप हा सुद्धा एक सिंपल आणि छोटासा चॅप्टर आहे. फ्लिप फ्लॉप्स म्हणजे काय असतं ते आपण बघूया. आपण बघितलं होतं की कॉम्बिनेशनल सर्किट आणि सिक्वेन्शियल सर्किट असे दोन टाईपचे सर्किट्स असतात. आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं की कॉम्बिनेशनल सर्किट्समध्ये मेमरी नसते, पण आता ते फ्लिप फ्लॉप्स म्हणजे काय, इट इज असो सर्किट डायग्राम्स असतात इथे पण. फक्त याच्यामध्ये असं आहे की आता हे सिक्वेन्शियल सर्किट डायग्राम्स आहेत. ओके. याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेला असतो. सिक्वेन्शियल म्हणजे 2 3 4 5 असे डायग्राम एकासोबत चैनमध्ये याच्यामध्ये असतात फ्लिप फ्लॉप्स आणि ते. आणि याच्यात काय असतं मेन म्हणजे मेमरी स्टोअर, म्हणजे हा स्टोअर करतो मेमरी याच्यामध्ये असते. हे एक महत्वाचं आहे पार्ट. तर आपण हा स्टार्ट करूया. तर याच्यामध्ये बघा, चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. आपण शिकणार आहोत सगळ्यात पहिले फ्लिप फ्लॉप्स असतं काय, त्याचं इंट्रोडक्शन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर आर एस फ्लिप फ्लॉप काय असतं ते बघणार आहोत. आर एस फ्लिप फ्लॉप म्हणजे आर फॉर रिसेट आणि एस फॉर सेट. एफ म्हणजे काय, फ्लिप फ्लॉप. ओके. त्याच्यामध्ये मग एक असतं क्लॉक बेस्ड आर एस फ्लिप फ्लॉप. पहिला जो आहे तो विदाउट क्लॉक म्हणजे घड्याळ, टायमिंगवर चालतात. त्याच्यामध्ये विदाउट टायमिंगचा एक असतो, म्हणजे त्याला म्हणायचं असिंक्रोनस असं पण म्हणतात त्याला. जिथे क्लॉक असेल त्याला म्हणायचं सिंक्रोनस, जिथे क्लॉक नसेल त्याला म्हणतात असिंक्रोनस. सेकंड नेक्स्ट आहे आपण क्लॉक बेस्ड म्हणजे सिंक्रोनस आर एस फ्लिप फ्लॉप असं बघणार आहोत. त्याच्यानंतर सेम डी फ्लिप फ्लॉप, डी फॉर डिले असतं. ओके. डी फॉर डिले, तर तो डी फ्लिप फ्लॉप काय असतो तो बघणार आहोत. त्याच्यानंतर ट्रिगरिंग काय असतात, ट्रिगरिंग, प्रीसेट आणि क्लिअर ह्या कन्सेप्ट काय काय आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत जे के फ्लिप फ्लॉप. ओके. जे के याचा काही लॉंग फॉर्म नाही आहे, जस्ट एक व्हेरिएबल दिलेला आहे त्यांनी, जे आणि के. इट इज अ ॲडव्हान्स टाईप ऑफ फ्लिप फ्लॉप म्हणता येईल. आणि टी फॉर टॉगल असतं, तो आपण टॉगल फ्लिप फ्लॉप आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण रेस अराउंड कंडिशन काय असते ते आपण इथे समजून घेणार आहोत, रेस अराउंड कंडिशन. आणि लास्टला आहे मास्टर सेव्ह फ्लिप फ्लॉप. हा काय वर्क करतो त्याच्याबद्दल पण आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. हा आपला सिलेबस आहे, अजेंडा आहे. आपण ह्या सिलेबस वाईज आपण एक एक पॉईंट कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर फर्स्ट इंट्रोडक्शन बघूया. इन प्रिव्हियस सेक्शन्स वी लर्न अबाउट कॉम्बिनेशनल सर्किट्स. आपण बघितलं कॉम्बिनेशनल सर्किट काय असतात लास्ट चॅप्टरमध्ये, अँड देअर वर्किंग बघितलं आपण. कॉम्बिनेशनल सर्किट्स हॅव सेट ऑफ आउटपुट्स. याच्यामध्ये मल्टिपल आउटपुट्स असतात. त्याच्यात डिपेंड्स ऑन आउटपुट, डिपेंड्स ऑन इनपुट. जे तुम्ही इनपुट देणार त्या हिशोबाने ते काय करतं, आउटपुट देत असतं. ठीक आहे. बिलो हे कॉम्बिनेशन सर्किटमध्ये बघितलं होतं आपण. बिलो इज द ब्लॉक डायग्राम ऑफ अ सिंक्रोनस लॉजिकल सर्किट. आता इथे बघा, इथे हे कॉम्बिनेशन सर्किट आपण बघितलं होतं. इथे इनपुट्स असतात, आउटपुट्स असतात. फक्त महत्वाचं काय होतं की याच्यामध्ये मेमरी नव्हते. ओके. ज्यावेळेस इथे मेमरी कनेक्ट केली जाते त्यालाच काय म्हणणार, फ्लिप फ्लॉप म्हणणार किंवा सिक्वेन्शियल सर्किट असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. मेमरी आता याच्यामध्ये एक ऍड केली आहे, म्हणजे तुमचं काय होतं, तुम्ही जर कधी ऍडिशन करून ठेवली असेल तर ते ऍडिशन याच्यामध्ये स्टोअर करता येते तुम्हाला मेमरी असल्यामुळे. ओके. नेक्स्ट बघूया. The sequential circuit is a special type of circuit that has a series of inputs and output. याच्यामध्ये पण मल्टिपल इनपुट्स असणार, मल्टिपल आउटपुट असणार. Output of the sequential circuits depend on both the combinations of present input and previous outputs. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये जे काय प्रेझेंट इनपुट आहे ते तर आहेतच, पण ऑलरेडी जर का तुम्ही काही नाही त्याला आउटपुट देत असाल, काही इनपुट असेल अजून किंवा, तर ते सुद्धा तो घेत असतो. म्हणजे याच्यात मेमरी असल्यामुळे तो पहिले पण ऍड काही असेल व्हॅल्यूज त्या पण याच्यामध्ये तो युटिलाइज करेल आणि सध्या तुम्ही जे इनपुट दिले ते पण तो घेईल. ओके. आणि त्या हिशोबाने त्याला तुम्हाला काय करेल, तो आउटपुट देईल. Previous output is treated as a present state. So the sequential circuit contains the combinational circuit and the memory storage elements. याच्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर कधी ऍडिशन करून ठेवली असेल 2+2, त्याचं ऍडिशन किती येते, 4 येते. आणि आता मी जर कधी 3+3 करत असेल तर त्याची ऍडिशन किती येते, 6 येते. आणि मला 4+6 म्हणजे आता जे आउटपुट आले त्यांची पण ऍडिशन करायची असेल तर ते 4 जे आहे ते मेमरीमध्ये मी स्टोअर केलेलेच असतात, ते पण मला याच्यामध्ये काय करता येईल, युटिलाइज करता येतात. ओके. सिंपलची गोष्ट आहे एकदम. A sequential circuit doesn't need to always contain a combination circuit, so the sequential circuit can contain only one memory
एलिमेंट्स. याच्यामध्ये मेमरी महत्वाची आहे. मेमरी टाकली की ते काय होतं, सिक्वेन्शियल सर्किट्स तयार होत जातात. कॉम्बिनेशनल सर्किट्समध्ये मेमरी नसते, सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये मेमरी असते. कॉम्बिनेशनल प्लस मेमरी जर तुम्ही ऍड केली त्याला काय म्हणणार तुम्ही, सिक्वेन्शियल सर्किट्स. ओके, आणि त्यालाच आपण काय म्हणतो पुढे जाऊन फ्लिप फ्लॉप्स असं म्हटलेलं आहे. ओके, तर डिफरन्स बिटवीन मी लिहिलेला आहे की कॉम्बिनेशन सर्किट कशाला म्हणतात, सिक्वेन्शियल सर्किट कशाला म्हणतात. द आउटपुट ऑफ अ कॉम्बिनेशन सर्किट डिपेंड ऑन द प्रेझेंट स्टेट, म्हणजे तुम्ही जे काही इनपुट देणार आहात तेच तो काय करतो ॲज अ आउटपुट म्हणून तुम्हाला तो बाहेर दाखवतो, त्याला कॉम्बिनेशन सर्किट म्हणतात. सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये काय असतं की सध्याचं तो इनपुट तुम्ही दिलेलं आहे ते तर आहेच, पण प्रिव्हियस पण काही इनपुट तुम्हाला द्यायचं असतील, त्याला मेमरी असल्यामुळे, त्याच्यामध्ये मेमरी स्टोअर केलेली असल्यामुळे ते सुद्धा तुम्हाला तिथे युटिलाइज करता येतात. ओके, फीडबॅक पाथ इज नॉट प्रेझेंट इन द याच्यामध्ये फीडबॅक म्हणजे प्रिव्हियस जे आहे, प्रिव्हियस इनपुट जे आहे किंवा आउटपुट आलेला आहे, प्रिव्हियस आउटपुट, ते इथे काहीही कामाला येत नाही. पण इथे तुम्हाला तो प्रिव्हियस आउटपुट जे आलेलं आहे ते काय करता येतं, युटिलाइज करता येतं. ओके, त्याच्यानंतर आहे कॉम्बिनेशन सर्किट मेमरी एलिमेंट्स. याच्यात मेमरी नसते कॉम्बिनेशनमध्ये, इकडे मेमरी असते. ह्याच्यामध्ये क्लॉक बेस सिस्टीम ही जशी गरज नाहीये, पण इकडे क्लॉक म्हणजे सिग्नल्स, क्लॉक सिग्नल्स आपल्याला लागत असतात. सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये कॉम्बिनेशन सर्किट इज अ सिम्पल डिझाईन. इथं थोडंसं काय, इट इज नॉट अ सिम्पल, थोडंसं सिक्वेन्शियल असल्यामुळे थोडं कॉम्प्लेक्सिटी याच्यामध्ये थोडी वाढून जाते. ओके, त्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ सिक्वेन्शियल सर्किट्स. ऍक्च्युली 2 टाईपचे सिक्वेन्शियल सर्किट्स असतात, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. एक असतं असिंक्रोनस, ज्याला क्लॉकची गरज नसते, आणि सिंक्रोनस ज्याला क्लॉक दिलेला असतो. क्लॉक म्हणजे काय असतं, क्लॉक सिग्नल्स असतात. ओके, ते टाइमानुसार काय होतात, वर्कआउट करतात. तुम्ही जो टाइम दिलाय त्या टाइमनुसार ते काय करणार, वर्कआउट. समजा तुम्ही 10 सेकंद दिले तर 10 सेकंदानंतर ते वर्किंग करणार. असिंक्रोनसमध्ये तुमच्या हातात बटन असतं, तुम्ही ते बटन क्लिक केलं की तर ते सर्किट काय होणार, वर्क होणार. जर तुम्ही बटन क्लिक नाही केलं तोपर्यंत ते वर्क होणार नाही. त्याला म्हणायचं असिंक्रोनस, जिथे क्लॉक नसते. सिंक्रोनस म्हणजे पिरियॉडिकल. जर तुम्ही त्याला 10 सेकंद सांगितले तर 10 सेकंदाने काय करेल, तो ते सर्किट काय होईल, प्रत्येक 10 सेकंदाला ते काय करेल, वर्किंग सुरुवात करेल. असं त्याला सिम्पलचं असं मिनिंग आहे. क्लॉक सिग्नल्स आर नॉट यूज इन असिंक्रोनस, ज्याच्यामध्ये घड्याळ वापरले जात नाही, क्लॉक वापरले जात नाही. असिंक्रोनस सर्किट इज ऑपरेटेड थ्रू द पल्सेस. तुमच्याकडे एक बटन दिलं जातं, त्या बटननुसार तुम्ही ते सर्किट ऑन ऑफ करू शकता. सो द चेंजेस इन द इनपुट्स कॅन बी चेंज द स्टेट ऑफ द सर्किट. तुम्ही जेव्हा बटन दाबणार तेव्हा त्याचं इनपुट किंवा इनपुट जाईल, आउटपुट दाखवेल. Asynchronous circuit do not use clock pulses. Internal state is changed when the input variable is changed. म्हणजे तुम्ही जेव्हा बटन दाबणार तेव्हा ते इनपुट काय होणार, जसं तुम्हाला घरातला एखादा फॅन ऑन करायचा असेल तर तुम्ही बटन दाबणार, मग फॅन ऑन होणार, तोपर्यंत फॅन ऑन होणार नाही. ओके, पण तुम्ही जर कधी मोबाईलमध्ये अलार्म लावलाय की मला सकाळी 5ला उठायचं, तर बरोबर तो 5 वाजताच काय होईल, तो अलार्म वाजेल. म्हणजे जिथे घड्याळ लावून कामं केले जातात त्याला म्हणायचं सिंक्रोनस, जिथे घड्याळाची गरज नाहीये त्याला म्हणायचं असिंक्रोनस. सिंपलची गोष्ट आहे. असिंक्रोनस सिक्वेन्शियल सर्किट इज सिमिलर टू द कॉम्बिनेशन सर्किट विथ अ फीडबॅक. याच्यात फीडबॅक असणारच आहे, लक्षात ठेवा. फीडबॅकचा मिनिंग आहे प्रिव्हियस इनपुट, प्रिव्हियस आउटपुट जे आलेलं आहे ते ॲज अ इनपुट म्हणून तुम्ही पुढे देणार आहात. Asynchronous sequential circuit synchronize of memory element state is done by the clock signal. याच्यामध्ये टोटली सिग्नल्स जेव्हा पण पाठवायचं बाय युझिंग क्लॉक वापरले जाते. आउटपुट इज स्टोअर इन आयदर फ्लिप फ्लॉप्स ऑर लॅचेस. फ्लिप फ्लॉप प्लस लॅचेस म्हटलं जातं, किंवा लॅचेस म्हणजे फ्लिप फ्लॉप असतात. यालाच म्हणजे याच्यामध्ये काय असतं, जस्ट काही नाही आहे, सिम्पलची गोष्ट आहे की याच्यामध्ये काय आहे तर मेमरी असते. ओके, जे कॉम्बिनेशन सर्किट आपण जे शिकलेलं आहे ते कॉम्बिनेशनल सर्किट प्लस मेमरी असेल तर त्याला फ्लिप फ्लॉप म्हणायचं, बस. बाकी काही विशेष नाही, की तो इनपुट जे काय प्रिव्हियस आउटपुट आहे ते स्टोअर करून ठेवतो. सिंक्रोनाइज ऑफ द आउटपुट इज डन विथ आयदर ओनली अ निगेटिव्ह एज ऑर अ क्लॉक सिग्नल ऑर अ पॉझिटिव्ह एज. ते आपण पॉझिटिव्ह एज आणि निगेटिव्ह एज आपण ते बघणार आहोत, ते पुढे बघूया. आता फ्लिप फ्लॉप म्हणजे नेमकं आहे तरी काय, तर अ सर्किट दॅट हॅज 2 स्टेबल स्टेट, एक तर ऑन असेल किंवा ऑफ असेल, त्याला आपण फ्लिप फ्लॉप असं म्हणतो. 2 स्टेट असतात, 0 किंवा 1. ते 0-1 0-1 0-1 वरून तुम्ही सर्किट ऑन ऑफ करू शकतात, किंवा तुमचा डेटा जो आहे तो पुढे ट्रान्सफर करता येतो. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, फ्लिप फ्लॉप असं म्हणणार आहोत. दिस स्टेबल स्टेट आर यूज टू स्टोअर बायनरी डेटा अँड कॅन बी चेंज बाय अप्लाइंग अ व्हेरियस इनपुट. तुम्ही त्याच्यामध्ये डेटा स्टोअर पण करू शकतात, तुम्हाला जेव्हा पाहिजे तो डेटा तुम्ही चेंज पण करू शकतात. फ्लिप फ्लॉप्स आर अ फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अ डिजिटल सिस्टीम. विदाउट फ्लिप फ्लॉप तुम्ही सर्किट डायग्राम्स कम्प्लीट होत नसते. फ्लिप फ्लॉप्स अँड लॅचेस आर एक्झाम्पल्स ऑफ डेटा स्टोरेज एलिमेंट्स. ते आपण त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करता येतो मेमरी असल्यामुळे. इन द सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट द फ्लिप फ्लॉप इज द बेसिक स्टोरेज एलिमेंट. याच्यामध्ये डेटा स्टोअर करता येतो, हा बेसिक एलिमेंट आहे मेमरी असल्यामुळे. लॅचेस आणि फ्लिप फ्लॉप आर द बेसिक स्टोरेज एलिमेंट्स आहे, बट डिफरन्स इन वर्किंग. थोडेफार डिफरन्स वेगळा आहे,
काउंटिंग पर्पजसाठी लॅचेस वापरले जातात. फ्लिप फ्लॉप मध्ये डेटा तुम्हाला ऍड करायचा असेल, सबट्रॅक्ट करायचा असेल, तेव्हा तुम्ही तो वापरू शकता. ते आपण पुढे बघणार आहोत. व्हॉट इज अ फ्लिप फ्लॉप? फ्लिप फ्लॉप इज अ डिव्हाइस विच स्टोअर अ सिंगल बीट, ज्याच्यामध्ये तुम्ही एक 0 स्टोअर करू शकता किंवा 1 स्टोअर करू शकता. दोघांपैकी काहीतरी एक स्टोअर करू शकता. सच अ डेटा स्टोअर कॅन बी यूज टू स्टोअर ऑफ स्टेट अँड सच सर्किट इज डिस्क्राइब द सिक्वेन्शियल लॉजिक इन इलेक्ट्रॉनिक्स. ते आपण बघूया पुढे. फ्लिपफ्लॉप्स कुठे कुठे वापरलं जातं? बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. काउंटर्समध्ये वापरलं जातं काउंटिंग करताना, डिव्हायसेसमध्ये, फ्रिक्वेन्सी शिफ्ट रजिस्टर्समध्ये, स्टोरेज रजिस्टर्स आहे, बाउन्स एलिमिनेशन, स्विचिंग सर्किट्स असतात, डेटा स्टोरेज करत असताना, डेटा ट्रान्सफर करत असताना लॅचमध्ये वापरले जातात. असे बऱ्याच ठिकाणी काय करतात फ्लिपफ्लॉप्स हे काय केलं जातं, अप्लाय केलं जातं, वापरलं जातं. त्याच्यातला पहिला जो फ्लिपफ्लॉप आहे त्याचं नाव आहे सेट अँड रिसेट. सेटचा मिनिंग आहे सेटचा मिनिंग आहे 1 आणि रिसेट म्हणजे 0. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या सर्किटला 0 किंवा 1 करायचं असेल, म्हणजे सेटचा मिनिंग आहे की मला सगळं रिसेट करायचं आहे किंवा सेट करायचं आहे. तर सेट म्हणजे तुम्हाला 1 करता येतं, रिसेट म्हणजे 0 करता येतं. ओके, सिम्पलचा मिनिंग आहे. RS latch is also called as a RS set and reset latch. Okay, RS flip flop is the most common flip flop used in a digital circuit. RS is when S for म्हणजे ट्रू म्हणजे 1 आणि किंवा हाय असं म्हणतात त्याला, आणि Y म्हणजे काय, लो म्हणजे काय की 0. 0 1 जर सर्किटमध्ये तुम्हाला करायचं असेल, ऑन ऑफ करायचं असेल, त्यामुळे तुम्ही युटिलाइज करू शकता. इट इज रिक्वायर्ड दॅट वायरिंग ऑफ अ सर्किट इज मेंटेन वेन द आउटपुट्स आर इस्टॅब्लिश. हे आपण बघणार आहोत. We maintain the wiring until a set or reset input goes high or power is shut down. म्हणजे तुम्हाला जर कधी वायरिंग मध्ये डेटा तुम्हाला पहिले 0 पाहिजे असेल तर तुम्ही रिसेट करणार, पूर्ण सर्किट तुमचं काय करणार, रिसेट करणार. आणि तुम्हाला ते 1 पाहिजे असेल तर तुम्ही त्याला सेट करणार. बस त्याच्यासाठी RS फ्लिप फ्लॉप हे काय केलं जातं, वापरलं जातं. याची जी डायग्राम आहे ती डायग्राम तुम्ही बघा. ब्लॉक डायग्राम तुम्हाला दिसेल, सिम्बॉल. हा RS फ्लिप फ्लॉप, त्याला 2 इनपुट्स आहेत, एक आहे S आणि एक आहे R. आउटपुट त्याचे 2 असतात, एक Q आणि Q बार. ओके, हे RS फ्लिप फ्लॉप असं म्हणतात त्याला. इथे RS फ्लिप फ्लॉप वापरण्यासाठी आपण नॅन्ड गेट वापरू शकतो, नॉर गेट वापरू शकतो, असे मल्टिपल गेट्स असतात. ते गेट्सने पण तुम्ही ते डायग्राम काढू शकतात. ठीक आहे, असं काही नाही की इथं मी नॅन्ड गेट वापरलं तर तुम्ही नॅन्ड गेट वापरलं पाहिजे, असं काही नसतं. नॅन्ड गेटच्या ऐवजी तुम्ही नॉर गेट वापरू शकतात, एक्सऑर गेट काय कोणते वापरू शकतात. इथं बघा, इथं सेट, इथे जे तुम्हाला दिसतंय ना, हे याला म्हणायचे डिजिटल. म्हणजे जर वर असतील याला वर असेल त्याला 1 म्हणायचं, आणि जेव्हा ते खाली जातं तेव्हा काय म्हणायचं, 0 म्हणायचं. ओके, याला सिग्नल्स म्हणतात, डिजिटल सिग्नल्स. अप अँड डाऊन. हे जे अप असेल तेव्हा 1, 0 डाऊन असेल तेव्हा 0. ओके, तर इथे जर तुम्ही 1 दिलं तर तो त्या हिशोबाने आउटपुट दाखवेल, इथे जर 0 दिलं तर त्या हिशोबाने तुम्हाला तो आउटपुट दाखवेल. ओके, तुम्हाला सेट आणि रिसेट करण्यासाठी. तर ही सिंपल डायग्राम आहे RS फ्लिप फ्लॉपची. याचा आपण ट्रूथ टेबल बघूया, तुम्हाला अजून कळेल की R आणि S आणि त्याच्या हिशोबाने तो Q आणि Q बार असतं. Q जर इथे 1 आउटपुट आला असेल, याच्यात लक्षात द्यायचं असं आहे की इथे 2 नॉट नॅन्ड गेट वापरलेले आहेत. याचं जे एक इनपुट आपण देणार आहोत आणि एक इनपुट जे आहे, आता हे जे इनपुट आहे ते काय आहे, ऑदर दुसऱ्याचं आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून घेतलेलं आहे. इथे हे लक्षात म्हणजे बघण्यासारखी गोष्ट आहे इथे, की इथे बघा, याला जे इनपुट आलेलं आहे ते इनपुट कुठून आलेलं आहे, दुसऱ्याचं आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून आलेलं आहे. आणि इथे पण दुसऱ्या नॅन्ड गेटला पहिल्याचं आउटपुट ॲज अ दुसऱ्याचं काय आलेलं आहे, इनपुट आले. मी आता सांगितलं फीडबॅकचा मिनिंग असा असतो. फीडबॅक म्हणजे काय, पहिल्या डायग्रामचं किंवा पहिल्या गेटचं जे आउटपुट असेल ते ॲज अ इनपुट म्हणून तुम्हाला दुसऱ्या नॉट गेटला दिलं जातं. ओके, तर नेक्स्ट बघा, आता इथे ही डायग्राम दिलेली आहे, हे लक्षात घ्या इथे, कारण याच्यावर आपल्याला पुढचे टर्म डायग्राम शिकायचे आहेत. जर कधी RS दोन्ही 0 असेल तर कोणताही चेंज होणार नाही. जे आउटपुट आहे ते आउटपुट जसं तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये कोणताही चेंज होणार नाहीये. पण जर कधी सेट जर 0 असेल आणि R जर कधी 1 असेल तर Q ॲज अ काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. म्हणजे सेट 0 आहे तर इथं काय करेल, तो पूर्ण सर्किटला काय करेल, 0 करून टाकेल. आणि Q बार काय येतो, 1 येतो. हे महत्वाचं आउटपुट आहे. Qचं आउटपुट महत्वाचं आहे. तर इथे काय येते, 0 होऊन जाईल. ह्याला जर तुम्ही सेटला 1 केलं आणि रिसेटला जर 0 केलं तर काय होईल, इथं 1 येतं, Qला 1 येईल आणि इथे काय येईल, Q बारला 0 येत असतं. परत इथे चौथीची कंडिशन तुम्हाला दिसते, ती कोणती आहे, इथे जर 2 1 असतील
ते इनव्हॅलिड म्हणजे इथे तो आउटपुट तुम्हाला नीट व्यवस्थित दाखवत नाही किंवा इनव्हॅलिड आउटपुट दाखवतो. ओके, तर ह्या SR मध्ये हीच कंडिशन जी आहे ती काय ऍक्च्युली काय आहे म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करते. असं म्हणता येईल की जेव्हा तो 2 1 1 युटिलाइज करतो आहे तेव्हा इथे तो काय करतो इनव्हॅलिड आउटपुट तुम्हाला दाखवतो, जो आपल्याला तो काय करतो त्याच्यामुळे सर्किट डायग्राम काय होतं नीट वर्कआउट होत नाही किंवा काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. तर आपल्याला हा एक ड्रॉबॅक जो आहे SR फ्लिप फ्लॉपचा जो महत्वाचा ड्रॉबॅक आहे तो आपल्याला काय करायचा आहे पुढच्या याच्यामध्ये तो काय करायचा आहे टोटली काढायचा आहे. ओके, तर तो आपण पुढे बघणार आहोत. तो पुढे जाऊन कशा पद्धतीने डी फ्लिप फ्लॉप मध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काय केला ओव्हरकम केलेला आहे. ओके, तर नेक्स्ट बघा हा होता SR चा ट्रूथ टेबल. तर तो ट्रूथ टेबल तुम्हाला लर्न करायचा आहे. त्याच्यानंतर आहे क्लॉक्ड SR. जो पहिला जो होता तो विदाउट क्लॉकचा होता, म्हणजे आपल्याकडे बटन असतं त्याचं, आपण जेव्हा बटन क्लिक करू त्यावेळेसच ते काय होतं त्याचं सेट किंवा रिसेट करता येतो. पण इथे कसं आहे टाइम वाईज तुम्ही जो टाइम दिला त्या टाइमला तो सेट किंवा रिसेट होणार. ओके, आता इथे दिलेला आहे बघा क्लॉक्ड SR काहीच नाही सेमच आहे, फक्त याच्यामध्ये एक काय लावलेलं आहे घड्याळ याच्यात ऍड केले म्हणजे क्लॉक बेस आहे सिंक्रोनस, त्याला सिंक्रोनस असं म्हणतात, ऑल्सो नोन ॲज अ क्लॉक्ड. ओके, याची तुम्हाला डायग्राम मी दाखवतो. फक्त याच्यामध्ये क्लॉक ऍड केली जाते. क्लॉक ऍड केली जाते म्हणजे इथे बघा हा S आणि R आहे, याच्यामध्ये ही क्लॉक काय केलेली आहे आपण इथे ऍड केलेली आहे, म्हणजे एक इनपुट अजून वाढलं. याच्यात क्लॉक ऍड वाढलेलं आउटपुट तेच असणार Q आणि Q बार, त्याच्यात काही फरक पडत नाही. ओके, बघा नेक्स्ट ही त्याची डायग्राम आहे क्लॉक बेस RS फ्लिप फ्लॉपची, तर ती तुम्हाला लर्न करायची आहे, पार्ट करा ती डायग्राम. तुम्ही जर ही डायग्राम पहिली बघितली तर ही इथपर्यंत ही जी डायग्राम होती ती सेम आहे. आपण जे RS फ्लिप फ्लॉप जे बघितली तेच, की याचा आउटपुट ऍज अ याला इनपुट म्हणून आलंय, याचा आउटपुट ऍज अ याला इनपुट म्हणून आलेला आहे, हे Q आणि Q बार आहे. फक्त आता इथे एवढा गोष्ट काय केलेली आहे ऍड केलेली आणि त्याला म्हणायचं क्लॉक. ही क्लॉक असते. इथे पण एक नॅन्ड गेट घेतला, इथे नॅन्ड गेट घेतला आहे आणि त्या दोघांचं एक इनपुट काय दिलेलं आहे ऍज अ क्लॉक म्हणून घेतलेला आहे. इथं हा S आणि इथे R घेतलेला आहे. ओके, आता हे S ला सपोज इथे 0 असेल, इथे 0 असेल आणि हा क्लॉक काय करतो की क्लॉकला तुम्ही सेकंद दिले की प्रत्येक 1 सेकंदाला तो काय कर क्लॉक बटन दाबायचं. तर हा काय करतो प्रत्येक 1 सेकंदाला काय करेल दाबेल, आणि समजा इथे 1 असेल, इथे 0 असेल, काय असेल त्या हिशोबाने तो सेट आणि रिसेट करत जाईल. ओके, क्लॉक ही प्रत्येक 1 सेकंदाला क्लिक केली जाईल आणि ते सेट करत जाईल, मग रिसेट करेल, परत सेट करेल, रिसेट करेल, सेट. असं अजून करा की इथे एक लाईट बल्ब आहे, हा एक लाईट आहे आणि हा लाईट इथे सेट रिसेट म्हणजे काय, सेट करणं म्हणजे काय 1 करणे आणि रिसेट करणं म्हणजे 0. तर हा प्रत्येक 1 सेकंदाला काय होईल, एकदा ऑन होईल, एकदा ऑफ होईल, एकदा ऑन होईल, एकदा ऑफ होईल, एकदा ऑन होईल, एकदा ऑफ होईल. असं सिंपल याचं काय आहे स्ट्रक्चर आहे. ओके, तर हा काय क्लॉक बेस RS फ्लिप फ्लॉप आहे. ओके, याच्यामध्ये नेक्स्ट बघा याची ट्रूथ टेबल. याच्यामध्ये पण प्रॉब्लेम तोच आहे की 0 0 असेल तर नो चेंज, जे काय दिलेलं आहे तेच असेल, फक्त क्लॉक इथे नेहमी 1 पाहिजे. ओके, इथे 1 असेल म्हणजे ती ऑन आहे, 0 केली म्हणजे ऑफ झाली. ओके, जर क्लॉक 1 असेल, S 0 असेल आणि R पण 0 असेल तर नो चेंज. क्लॉक 1 असेल, S 0 1 0 असेल तर तो रिसेट करेल म्हणजे 0 करेल. क्लॉक 1 आहे, सेटला 1 केलंय, रिसेटला 0 केलंय, तर इथं सेट करेल. 1 1 ला परत अनडिटरमाइंड किंवा नॉट इनडिटरमाइंड म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे की तुम्ही इथे ऍक्च्युली जेव्हा ही कंडिशन येते 1 1 त्यावेळेस त्याला कळत नाही की करायचं काय, तर तो तुम्हाला नीट आउटपुट देणार नाही. तर ही काय एक मोठा प्रॉब्लेम इथे क्रिएट झालेला हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आपण पुढे जाऊन सॉल्व्ह करणार आहोत. बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये RS फ्लिप फ्लॉप चा तो प्रॉब्लेम असल्यामुळे आपण इथे एक नवीन फ्लिप फ्लॉप तयार केलं, त्याला म्हणायचं डी फ्लिप फ्लॉप. डी फ्लिप फ्लॉप मध्ये काय आहे ते तुम्हाला मी डायग्राम पहिले दाखवतो. RS फ्लिप फ्लॉपचे डायग्राम आहे, फक्त काय केलेलं आहे की याच्यामध्ये जे RS 2 इनपुट होते तर इथे काय केले एकच इनपुट घेतलेलं आहे आणि D एकच इनपुट घेतले. फक्त इथे काय होईल, सपोज D हा 0 असेल तर इथे 0 जाईल आणि इथे हा निगेशन असल्यामुळे इथे काय होईल, इथे ऍज अ याला कन्वर्ट केलं जाईल, इथं 1 जाईल. म्हणजे एकच इनपुट राहील पण एकाला 0 जाईल तर एकाला 1 जाईल. इथे जर 1 गेला तर इथे 0 जाईल, म्हणजे काय उलटा आणि निगेटिव्ह मध्ये करेल. बाकी सेम डायग्राम आहे. ओके, नॉट गेट लावलेला आहे, दोन्ही इनपुट फक्त काय केले कनेक्ट केलेले आहेत एकालाच आणि फक्त नॉट गेट लावलेला आहे. ओके,
सेम डायग्राम आहे, सेम कन्सेप्ट आहे, फक्त याच्यामुळे सॉल्व्ह काय झालं आपला प्रॉब्लेम, हा इथं प्रॉब्लेम तुम्हाला ट्रूथ टेबल दाखवतो. ट्रूथ टेबलमध्ये इथे नीट फोकस करा की इथे 0 असेल तर इथे हे डी म्हणजे जो लास्ट स्टेज असेल तेच दाखवेल, पण इथे जर 1 0 असेल तर तो 0 दाखवेल, इथे 1 1 असेल तर इथे 1 दाखवेल. आता बघा इथे कळत आहे की जर कधी डी एकच इनपुट आहे, एकच इनपुट म्हणजे 0 असेल तर तो 0 करेल, 1 असेल तर त्याला 1 करेल. म्हणजे काय करतो इथे आपल्याला तो जो 1 1 चा प्रॉब्लेम होता तो काय इथे टोटली सॉल्व्ह झालाय. म्हणजे जर तुम्ही डी ला इनपुट 1 दिलं तर तो काय करेल, तिला 1 रिसेट करेल, डी ला तुम्ही 0 केलं तर तो रिसेट करेल. सिंपलची गोष्ट आहे. क्लॉक पल्स काय पाहिजे, नेहमी 1च पाहिजे, तरच तुमचे सर्किट वर्क करेल. जर ते 0 असेल तर ते वर्क करणार नाही. तर जसं क्लॉक पल्स 0 आहे तर हे वर्क होणार नाही. क्लॉक पल्स 1 1 पाहिजे तरच तुमचे वर्कआउट करेल. याला म्हणायचं सिंपल डी फ्लिप फ्लॉप. There is one drawback of RS flip-flop, that is next state can be predicted when both inputs are 1. जेव्हा दोन्ही इनपुट 1 असेल तर आपण त्याचं नीट आउटपुट काय येतंय ते आपण सांगू शकत नाही. हा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आपण काय केलाय, पुढच्या डी फ्लिप-फ्लॉप किंवा डिले फ्लिप-फ्लॉप किंवा डेटा फ्लिप-फ्लॉप असं पण म्हणतात, डेटा लॅच, त्याच्यातून तो रिमूव्ह केलाय. सिंपलची गोष्ट आहे. ओके, होपफुली तुम्हाला डी फ्लिप-फ्लॉप कळाला असेल. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचे ट्रिगरिंगचे ना, नेक्स्ट कन्सेप्टचं नाव आहे ट्रिगरिंग. एक सेकंड. ट्रिगरिंग, प्रीसेट आणि क्लिअर, या 3 कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. ट्रिगरिंग म्हणजे काय की माझ्याकडे बटन दिलेलं आहे, ते बटन मी दाबणे किंवा ऑन ऑफ करणे याला ट्रिगर असं म्हणतात. ओके, ट्रिगर करण्याच्या 2 पद्धती, एक क्लॉक बेस असतात की ऑटोमॅटिकली ते बटन दाबलं जाईल, ऑन ऑफ होईल, किंवा मी स्वतः माझ्या हाताने बटन ऑन ऑफ करेल. तर क्लॉक सिग्नल मध्ये डिजिटल सिग्नल्स असतात, तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता हे याला म्हणायचे डिजिटल सिग्नल्स. डिजिटल सिग्नल्स म्हणजे काय असतं की जर हे खाली असेल, याला डाऊन म्हणतात, इथे जर खाली असेल तर त्याला म्हणायचं 0 व्होल्टेज, की कंट्रोल व्होल्टेजने बटन म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास होत नाहीये. पण जेव्हा ते वरती जातं, असं हे वरती जातंय, तर इथे जे असतं त्याला म्हणायचंय 5 व्होल्टेज. म्हणजे काय की इलेक्ट्रिसिटी आता इथे 5 व्होल्टेज जाते. तर 5 व्होल्टेज म्हणण्यापेक्षा त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट केलं जातं. याला म्हणायचं 0 आणि याला म्हणायचं 1. 1 म्हणजे ऑन आणि 0 म्हणजे ऑफ. याला म्हणायचं ऑन ऑफ, ऑन ऑफ, ऑन ऑफ. आणि हा वेळ आहे, इथे किती वेळ थांबतो, म्हणजे इथून सुरुवात केली सपोज आपण, ह्या इथून तर इथपर्यंत, तो किती वेळ लागणार आहे, 1 सेकंद, 10 सेकंद, 5 सेकंद. ते टाइम वाईज आपण काय करू शकतो, त्याला क्लॉक पल्स देऊ शकतो. असं त्याचा सिंपलसा मिनिंग आहे. ओके, याला म्हणायचे क्लॉक सिग्नल किंवा ट्रिगरिंग असं पण म्हणतात. पुढे बघा की हा ट्रिगरिंगचं मी तुम्हाला सांगितलं, तो टाइम जो स्लॅब आहे तो टाइम काय असतो, कमी जास्त होऊ शकतो ऑन ऑफ करण्याचा, तो आपण कमी जास्त आपल्याला करता येतो. त्याच्यामध्ये ट्रिगरिंगचे ऍक्च्युली 2 टाइप्स आहेत, एक लेवल ट्रिगरिंग आणि एज ट्रिगरिंग. ओके, हे पण एक महत्वाचं आहे. लेवल ट्रिगरिंग काय असतं आणि एज ट्रिगरिंग काय असतं ते बघा. त्याच्यात लेवल ट्रिगरिंग मध्ये दोन गोष्टी आहेत, एक पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग आणि निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग. लेवलचं मिनिंग आहे, आता तुम्हाला दिसत असेल, लेवल म्हणजे काय, एक तर वरती जेव्हा जाईल, इथे बघा ही लेवल आहे, याचे 2च लेवल असते, ही वरची एक लेवल किंवा याची खालची लेवल, इथे दिसत आहे तुम्हाला. जेव्हा वरची लेवल असेल त्याला पॉझिटिव्ह म्हणायचं आहे, जी खालची असेल त्याला म्हणायचं निगेटिव्ह लेवल. बस, बाकी काही नाही. हे पॉझिटिव्ह लेवलिंग आणि हे खालचं निगेटिव्ह लेवलिंग. हे पॉझिटिव्ह लेवलिंग हे खालचं निगेटिव्ह लेवलिंग. तर हे लेवल ट्रिगरिंग असं म्हणतात त्याला. ज्यावेळेस तो 0 असेल म्हणजे निगेटिव्ह खाली आहे, जेव्हा तो पॉझिटिव्ह असेल तेव्हा तो एक्झॅक्ट वरती असतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, याला म्हणायचं आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि दुसरं एज ट्रिगरिंग. एज ट्रिगरिंगचा मिनिंग काय असतो की ज्या वेळेस कन्वर्ट होत आहे की आता पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होत आहे. ओके, म्हणजे एजला आहे, म्हणजे इथं ॲरो आहे तुमचा, म्हणजे तो आता इथे होता, आता हळूहळू तो वरती चाललाय, त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह कडे चाललाय. आणि जेव्हा तो वरून खाली जातोय त्याला म्हणायचं निगेटिव्ह कडे चाललाय. बस, याला म्हणायचं पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग. एज म्हणजे ही कडा म्हणतात त्याला, लाईन. पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग आणि एक निगेटिव्ह एज ट्रिगरिंग, त्याला असं म्हटलं जातं. ओके, होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. ओके, सिम्पल्स आहे. आणि प्रिसेट आणि प्रिसेट आणि रिसेटचा मिनिंग पण तोच आहे. प्रिसेट किंवा क्लिअर असे कन्सेप्ट आहे. प्रिसेट म्हणजे 1 करणे, प्रिसेट 1 करणे, आणि क्लिअर म्हणजे काय, सगळे सर्किटला 0 0 0 करणे, म्हणजे कशातही काही नाहीये, आपण नव्याने सुरुवात करणार आहोत, त्याला म्हणायचं क्लिअर करणे. आणि प्रिसेट म्हणजे काय, पहिलेचे जे सेट असेल 1 करून ठेवणे. ओके, सिम्पलचा मिनिंग आहे, असं विशेष काही नाही प्रिसेट आणि क्लिअर. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जो फ्लिपफ्लॉप आहे त्याचं नाव आहे JK फ्लिपफ्लॉप. ओके, JK फ्लिपफ्लॉप इज अ ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ RS फ्लिपफ्लॉप.
आता RS फ्लिप फ्लॉप मध्ये आपण बघितलं होतं की ज्यावेळेस R आणि S ला काय व्हायचं, दोन्ही 1 यायचे, त्यावेळेस काय व्हायचं की तो अनप्रेडिक्टेबल तुम्हाला आउटपुट द्यायचं, म्हणजे अनडिटरमाइंड, कोणालाच माहित नाही असा आउटपुट तो तुम्हाला द्यायचा फोर्थ कंडिशनला. पण इथे JK मध्ये थोडंसं काय केलंय, कन्वर्ट केलेलं आहे, आणि इथे JK ला जेव्हा 1 दिलं जातं त्यावेळेस तो काय करतो, त्याचं आउटपुट टॉगल करतो. ते काय असतं आपण बघूया पुढे. म्हणजे आपल्याला त्याचं आउटपुट काय येईल हे आपल्याला सांगता येतं. त्याची डायग्राम जी आहे ती डायग्राम जशी RS फ्लिप फ्लॉपची डायग्राम आहे तशीच डायग्राम आहे, असं वेगळं काही नाहीये. बघूया आपण त्याची डायग्राम. इथे बघा, इथे ह्या डायग्राम मध्ये आता सेम डायग्राम आहे. इथे काय घेतलंय, इथे आता हे नॉर गेट घेतलेले आहेत. ओके, ऑर आणि त्याला इथं बबल लावला म्हणजे नॉर गेट झाला. याचं जे आउटपुट आहे हे बघा, याचं आउटपुट याला इनपुट म्हणून दिलंय, याचं आउटपुट याला इनपुट म्हणून दिलंय, परत याचं आउटपुट याला दिलेलं आहे फर्स्ट याला, आणि याचं परत आउटपुट काय केलेलं आहे, याला फर्स्ट याला दिलेलं आहे. ओके, आणि हे क्लॉक जशी दिली तशी आहे. चेंज फक्त एवढंच केलेला आहे की परत जे आपण हे जे फीडबॅक आहे, हा जो फीडबॅक आहे हा परत याचा इनपुट म्हणून याला दिलेला आहे, याचा परत इनपुट म्हणून याला दिलेला आहे. ठीक आहे, एवढं सिम्पलसा डायग्राम मध्ये चेंज केलेला आहे. आणि तिथे नॉट गेट, नॅन्ड गेट वापरले होते, इथं आता अँड गेट आणि नॉर गेट वापरलेला आहे. गेट मध्ये पण थोडंफार काय केलेलं आहे, चेंजेस केलेले आहेत. ओके, त्याला म्हणायचंय JK फ्लिप फ्लॉप. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की जी चौथी स्टेट जी RS फ्लिप फ्लॉप मध्ये होती ती इथे काय केली, ओव्हरकम करण्यात आलेली. ठीक आहे, इथे हे ब्लॉक डायग्राम मी दिलेले आहे, JK आणि हा क्लॉक दिलेला आहे. इथे क्यू बार आहे, फक्त नाव चेंज केलेलं आहे. इथे हा RS फ्लिप फ्लॉपच आहे, फक्त याला अशी डायग्राम पण काढली, चारी चारी नॅन्ड गेट लिहिले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि याचा आउटपुट नीट बघा, याचा आउटपुट जे आहे, याचा आउटपुट सेकंड दिलेला आहे, सॉरी, आणि आउटपुट इम्पॉर्टंट आहे. याचा आउटपुट म्हणजे पहिल्याचा आउटपुट ॲज अ फर्स्टच्या इनपुटला दिलेलं आहे, दुसऱ्याचा आउटपुट सेकंडच्या याला दिलेलं आहे. आणि याला क्लॉक बेसवर हे चालतं, जसे क्लॉक सिग्नल्स असतील त्या क्लॉक सिग्नलमध्ये तो काय करतो, इथे वर्कआउट होतो, ऑन ऑफ होत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट याचं आता जर तुम्ही इथे बघितलं, आउटपुट ते ना 0-0 म्हणजे लास्ट स्टेज जे तुम्ही असेल तेच. 0-1 असेल तर ते रिसेट करेल, रिसेट 1-0 असेल तर ते सेट करेल, आणि 1-1 असेल तर कॉम्प्लिमेंट ऑफ लास्ट स्टेट. लास्ट स्टेट म्हणजे जी असेल, समजा लास्ट स्टेट Q हा 0 असेल तर तो ऑटोमॅटिकली 1 होऊन जाईल, किंवा 1 असेल तर तो 0 होईल. तर टॉगल असं म्हणतात, 0चं 1 होणे, 1चं टॉगल होणे. जसं आपण 0चं 1 आणि 1चं 0 होणे, म्हणजे जसं आपण वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये बघितलं होतं, सेम तशाच पद्धतीने हा 0चं 1 करेल आणि 1चं काय करेल, 0 करेल. ओके, त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ लास्ट स्टेट. ओके, याला म्हणायचं JK फ्लिप फ्लॉप. तो जो प्रॉब्लेम होता तो इथे आपण काय केला, ओव्हरकम केलेला आहे. सर्किट डायग्राम मध्ये थोडाफार चेंजेस करून आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यानंतर सेम जसं D फ्लिप फ्लॉप म्हणजे काय केलं होतं आपण, दोघांचं इनपुट म्हणजे JK RS फ्लिप फ्लॉपचे दोन्ही इनपुट ॲज अ D फ्लिप फ्लॉप मध्ये केलं होतं. इथे पण सेम तसंच केलंय. T फॉर टॉगल म्हणतात त्याला. ओके, टॉगल हा फ्लिप फ्लॉप आहे, T फॉर. याच्यामध्ये पण सेम तसंच केलंय, JK फ्लिप फ्लॉपचा ॲडव्हान्स व्हर्जन म्हणता येईल. याच्यामध्ये दोन्ही इनपुट JKचे जे आहेत, J आणि K दोघंही एकत्र केले आणि त्याला टॉगल केले, T ने केलेलं आहे. इथे बघा, हा T आणि Q हे सेमच आहे, काहीही नाही. याची डायग्राम आपण सर्किट डायग्राम बघूया मग कळेल. इथे बघा, JK फ्लिप फ्लॉप जसा होता तसाच आहे, फक्त काय केलंय, J आणि K दोघंही एकत्र केलेले आहेत T मध्ये. ओके, याला काय केलंय, T मध्ये केलेलं आहे. आणि ओके, इथे एक राहिलं, इथे ना नॉट गेट राहिला, इथे नॉट गेट पाहिजे होता ह्या डायग्राम मध्ये. ओके, कारण की इथे एक नॉट गेट पाहिजे, इथे एक नॉट गेट, याला ऍड करावं लागेल आपल्याला. वी हॅव टू ऍड नॉट गेट हिअर. ओके, म्हणजे एकाला जर इथे मी जर कधी 0 पाठवलं तर इथे 0 जाईल, आणि इथे काय जाईल, याचा 0चं 1 होऊन जाईल. ओके, इथे जर मी 1 पाठवला तर इथे 1 होईल, आणि इथे काय होईल, 0 होईल, कारण की अल्टरनेट आपल्याला नंबर्स पाहिजे असतात, म्हणून नॉट गेट पाहिजे. आणि क्लॉक तर आहेच, बाकीचे सगळे डायग्राम सेम, याच्यात काही फरक नाहीये. ओके, ठीक आहे. बघा आता नेक्स्ट ट्रूथ टेबल बघा, लास्टचा 1-1 असेल तर तो प्रिव्हियस स्टेटला जर 0 असेल तर 1 करेल, 1 असेल तर 0 करेल, बाकी काही नाही. इथे 1-0 असेल तर 0 असेल, 0. इथेही थोडंसं चुकलंय हे,
ओके, टॉगल करणे म्हणजे 0चं 1 करणे, 1चं 0 करणे, सिंपलची गोष्ट. ओके, नेक्स्ट. ओके, आपण आता रेस अराउंड कंडिशन म्हणजे काय ते बघूया. रेस अराउंड कंडिशन त्या कंडिशनला असं म्हणतात की सपोज मी काय केलं, क्लॉक पल्स आपण देतोय. ओके, क्लॉक पल्सला देत असताना मी थोडा जास्त वेळ घेतला. जास्त वेळ म्हणजे 1 सेकंदाच्या ऐवजी 2 सेकंद घेतले. तर तो काय करतो, सपोज पहिलं जे आउटपुट आहे 0 आलेलं आहे, त्याला जो 0ला 1 करून टाकेल किंवा 1ला परत 0 करून टाकेल. म्हणजे जितका मी जास्त वेळ जर ते बटन दाबून ठेवेल, तर तो तितका वेळेस काय करतो, त्याला टॉगल करतो. म्हणजे 0चं 1, 1चं 0, 0चं 1, 1चं 0. म्हणजे तो लगेच असं काय होतं, चेंज होतो. त्याला म्हणजे रेस अराउंड कंडिशन. ओके, जास्त वेळ जर तुम्ही की प्रेस करून ठेवली, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय ते बघा, रेस अराउंड कंडिशन इन जेके फ्लिप फ्लॉप. जेके फ्लिप फ्लॉप हे म्हणजे रेस अराउंड कंडिशन ही फक्त जेके फ्लिप फ्लॉप मध्येच येते, बाकी कोणत्याही फ्लिप फ्लॉप मध्ये येत नसते. जेके सपोज 1 असेल, ओके, आणि क्लॉक पल्स तुम्ही दिली इथे 1 आणि त्याला थोडा वेळ घेतला, म्हणजे 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद असं जर तुम्ही त्याला वेळ दिला, तर ते ह्या 1ला 0 करेल, परत 0चं 1 करेल, 1चं 0 करेल, 0चं 1 करेल. म्हणजे तो टॉगल करत राहील. म्हणजे तुम्हाला काय एक्झॅक्ट तुम्हाला आन्सर काय पाहिजे ते मिळणार नाही. तो लगेच 0चं 1 करेल, 1चं 0, 0चं 1, 1चं 0. म्हणजे तुम्ही जर कधी थोडासा जर वेळ तुमचा झाला, क्लॉक पल्स जास्त वेळ दिला गेला, तर तो काय करेल, प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. त्याला म्हणतात रेस अराउंड कंडिशन. ओके, विच मेक्स द आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप अनस्टेबल ऑर अनसर्टन. त्याच्यामुळे आउटपुट तुम्हाला नीट मिळणार नाही. 0चं 1, 1चं 0, 0चं 1, 1चं 0 असं करत राहील तो, जर त्याचा टाइम वाढला तर. ठीक आहे, त्या प्रॉब्लेम म्हणायचं रेस अराउंड कंडिशन. ओके, आता ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन आल्यामुळे आपल्याला काय करायचं, हा प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम आहे की मी जर कधी क्लॉक दिली थोडे जास्त वेळ, तर प्रॉब्लेम काय होऊन जाईल की तो त्याला समजणार नाही की 0 ठेवू का 1 ठेवू का 0 ठेवू का 1 ठेवू. मग तो काय करतो, ते अनस्टेबल होऊन जाईल. म्हणून ही प्रॉब्लेम जो आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक नवीन सर्किट डायग्राम ड्रॉ करण्यात आली, जेकेला ॲडव्हान्स. त्याला म्हणतात मास्टर स्लेव्ह फ्लिप फ्लॉप. ओके, इट इज अ जेके फ्लिप फ्लॉपच असतो, पण याला मास्टर स्लेव्ह म्हणतात. त्याचे 2 जेके फ्लिप फ्लॉप वापरले. त्याचे डायग्राम तुम्हाला दाखवतो. हा पहा, हा एक जेके फ्लिप फ्लॉप आहे आणि इथे पण एक जेके फ्लिप फ्लॉप घेतलाय. ओके, हा जेके फ्लिप फ्लॉप आहे आणि इथे पण एक जेके फ्लिप फ्लॉप ऍड केलेला आहे. बाकी काहीच नाहीये. सेट रिसेट, फक्त आता क्लॉक पल्स जी दिली जाते, याला क्लॉक पल्स समजा इथे क्लॉक आहे, क्लॉक सेकंड याला काय केलं तर निगेटिव्ह दिली जाते. ओके, ही क्लॉक काय दिलेली आहे इथं, मी सपोज क्लॉक 1 दिलं, तर इथे 1 जाईल, तेव्हा इथे काय होईल, 0 होईल. इथे जर मी 0 दिली क्लॉक, तर काय होईल, इथे 0 जाईल आणि इथे काय होईल, 1 होईल. ओके, आणि ज्याला 0 क्लॉक पल्स दिली जाते, त्यावेळेस सपोज मी आता इथे 0 दिलंय, परत सांगतो, मी ह्या क्लॉकला इथं 0 दिलंय, तर काय होईल, हा मास्टर जे की फ्लिप फ्लॉप हा ऑफ होऊन जाईल आणि स्लेव्ह फ्लिप फ्लॉप काय होईल, ऑन होईल. ओके, याला 1 दिलंय म्हणून, आणि ही ऑफ झाली, ही ऑफ, याला ऑफ कंडिशन म्हणणार, हा ऑफ झाला टोटली, आणि हा काय करेल, ऑन करेल. म्हणजे एक फ्लिप फ्लॉप ऑन होईल, एक फ्लिप फ्लॉप ऑफ होईल, परत एक पुढचा फ्लिप फ्लॉप ऑफ होईल, मागचा फ्लिप फ्लॉप काय होईल, ऑन होईल. म्हणजे ऑन ऑफ कंडिशन इथे होत राहते. आणि इथे रेस अराउंड कंडिशन पण काय केले जाते, ह्या याच्यामध्ये टोटली काय केले जाते, ओव्हरकम केलेला आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय केला, सॉल्व्ह केला आहे बाय युजिंग मास्टर फ्लिप फ्लॉपने. याच्यामध्ये काहीच नाहीये, 2 जेके फ्लिप फ्लॉप घेतलेले आहेत, ते एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत, आणि क्लॉक जे आहे ती फक्त एकाला पॉझिटिव्ह एज दिला असतो आणि दुसऱ्याला नॉट गेट लावल्यामध्ये निगेटिव्ह आहे. बाकी काहीही नाही, सेम आहे. ओके, याचं एक्सप्लेनेशन एकदा आपण बघूया. मास्टर जेके फ्लिप फ्लॉपचं. मास्टर स्लेव्ह फ्लिप फ्लॉप इज बेसिकली कॉम्बिनेशन ऑफ 2 जेके फ्लिप फ्लॉप. 2 जेके फ्लिप फ्लॉप घेतलेले, दे आर कनेक्टेड, सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत ते. एकाला मास्टर म्हटलं जातं, दुसऱ्याला स्लेव्ह म्हटलं जातं. द आउटपुट ऑफ द मास्टर फ्लिप फ्लॉप इज कनेक्टेड टू द आउटपुट 2 इनपुट्स ऑफ द स्लेव्ह फ्लिप फ्लॉप्स. म्हणजे तेच आउटपुटला जे पहिल्या जे काही फ्लिप फ्लॉपचं आउटपुट आहे ते ॲज अ इनपुट म्हणून सेकंड फ्लिप फ्लॉप दिलं जातं, विच इज अ फीडबॅक ऑफ इनपुट ऑफ द मास्टर फ्लिप फ्लॉप्स. ओके, मास्टर सेफ फ्लिप फ्लॉप इलिमिनेट्स ऑल द टायमिंग प्रॉब्लेम्स. जो रेस अराउंड कंडिशनचा जो प्रॉब्लेम येत होता, तो काय होतो, इथे टोटली काय केला जातो, सॉल्व्ह केला जातो. 2 SR फ्लिप फ्लॉप कनेक्टेड टुगेदर इन सिरीज. 1 फ्लिप फ्लॉप इज ऍक्ट एज अ मास्टर सर्किट ट्रिगर ऑन द लिडिंग एज. म्हणजे एकाला जर तुम्ही पॉझिटिव्ह एज क्लॉक दिला, तर ऑटोमॅटिकली दुसऱ्याला काय होणार, स्लेव्हला निगेटिव्ह एज जाणार. म्हणजे मास्टर एक तर वर्क करेल किंवा मग स्लेव्ह एक तर वर्क करेल, असं दोघांपैकी एक करेल. टॉगल ऑन द फॉलिंग एजेस ऑफ द क्लॉक पल्सेस. म्हणजे क्लॉक पल्स टॉगल होत राहतील. ओके,
टॉगल म्हणजे काय, 0चं 1 होणे, 1चं 0 होणे, 0चं 1 होणे, 1चं 0 होणे. This resulting in two sections, the master section and the slave section being enabled during the opposite half circle of the clock signal. म्हणजे क्लॉक सिग्नल मुळे एक ऑन ऑफ होत राहील. त्याची ही ब्लॉक डायग्राम आहे, ही त्याची सर्किट डायग्राम आहे. इथे बघितलं तर तुम्हाला कळेल, इथे इथे हा इथून इतका जो आहे तो JK फ्लिप फ्लॉप आहे, हा सुद्धा एक JK फ्लिप फ्लॉप आहे आणि सेम आहेत, काहीच फरक नाहीये. फक्त इथे जो क्लॉक पल्स दिलेला आहे तो इथे पॉझिटिव्ह आहे, तर इथे याला काय दिलेलं आहे, निगेटिव्ह दिलेलं. ओके. आणि हा याचं जे आउटपुट आहे ते याचं या पहिल्या याला इनपुट म्हणून दिलेलं आहे आणि ह्या पहिल्या याचं आउटपुट या दुसऱ्या याला काय केलेलं, इकडे इकडे पाठीमाग काय केलंय, ॲज अ इनपुट म्हणून दिलेलं आहे. ओके. त्याला म्हणायचं आहे मास्टर सेव्ह फ्लिप फ्लॉप. होपफुली तुम्हाला मास्टर सेव्ह फ्लिप फ्लॉप कळाला असेल. हे त्याचं वर्किंग आहे जे मी तुम्हाला सांगितलं आत्ताच ओरली, तेच आहे की कशा पद्धतीने ते वर्किंग करतं. ओके. तर हे वर्किंग तुम्हाला वाचायचं असेल तर मी तो 1-2 मिनिटं ठेवतो, हे तुम्ही वाचून घ्या पॉज करून. ओके. सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे. हे सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट, त्याला मल्टी व्हायब्रेटर्स सुद्धा म्हणतात सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटला, त्याच्याबद्दल इथे दिलेला आहे. ओके. होपफुली तुम्हाला हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर कळाला असेल. तरी तुम्हाला कोणाला जर कळालं नसेल, कोणते कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा, आपण त्या कन्सेप्टवर अजून तुम्हाला अजून एक्सप्लेनेशन करून देईल किंवा अजून व्यवस्थित हे करेल. आणि हे जे फ्लिप फ्लॉप आहेत हे सुद्धा आपण जे लॉजिसिम नावाचे जे सॉफ्टवेअर बघितलं त्याच्यामध्ये पण हे फ्लिप फ्लॉप तुम्हाला वर्कआउट करता येतात. तुमच्या जर कधी घरी कम्प्युटर असेल तर तुम्ही ते लॉजिसिम डाउनलोड करा आणि याच्यामध्ये हे फ्लिप फ्लॉप जे आपण बघितले ते सगळे फ्लिप फ्लॉप काय करायचे आहेत करून बघा, म्हणजे तुम्हाला ते इझिली समजेल. ओके. चलो, हॅव अ नाईस डे, टेक केअर, गुड बाय.